सो हॅलो सी एच एस्पिरंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम म्हणजेच कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या इम्पॉर्टंट डेट्सबद्दल. ठीक आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणताही जरी प्रोग्राम जर विचारला बरोबर त्याची सुरुवात होत असते ती म्हणजे हा कार्यक्रम सुरू केव्हा झाला बरोबर. तर फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम हा कार्यक्रम भारतामध्ये 1952 साली सुरू करण्यात आला. म्हणजेच काय, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात भारतामध्ये 1952 साली झाली आणि त्यातल्या त्यात हा काय होता तर जगातील हा पहिलाच सरकारी कुटुंब नियोजन कार्यक्रम हा होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1952 ही जी तारीख आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न म्हणजे काय, 1966 साली काय झालं तर 1966 साली कार्यक्रमाचे नाव बदलण्यात आलं आणि राष्ट्रीय कुटुंब नियोजन हा जो कार्यक्रम होता त्याचं नाव बदलून काय केलं, कुटुंब कल्याण कार्यक्रम. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम हा केव्हा करण्यात आला तर 1966 साली ही घटना घडण्यात आली, असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 1977 काय झालं बघा, तर ही देखील इम्पॉर्टंट घटना 1977ची. किती म्हणजे काय, एक मिनिटं. 1977 काय झालं की अनिवार्य जी नसबंदी धोरण होतं ना ते रद्द करून स्वैच्छिक कुटुंब नियोजन स्वीकारलं. याचा अर्थ काय तर अगोदर काय व्हायचं की अनिवार्य नसबंदी धोरण हे सरकारने लागू केलं होतं. म्हणजे की पॉप्युलेशन कमी करण्यासाठी सर्वांना तुम्ही नसबंदी सांगायचं होतं की जे काही पुरुष असेल त्यांना मेल स्टरिलायझेशन मेथड करायचं होतं बरोबर. परंतु त्याच्यानंतर चेंजेस करून काय केलं, स्वैच्छिक कुटुंब नियोजन म्हणजे ज्यांना इच्छा असेल त्यांनाच करू शकता असं एक ऑप्शन त्यांना ऑप्ट करायला सरकारने संधी दिली. तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय बघा, 1992 काय झालं तर 1992 बालजीवन सुरक्षा व मातृत्व कार्यक्रम म्हणजे CSSM हा जो कार्यक्रम होता त्याच्या अंतर्गत कुटुंब नियोजनाचं समाविष्ट करण्यात आलं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर RCH असेल तुम्हाला माहिती आहे, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर हा जो प्रोग्राम होता तर त्याचा 1997 काय झालं, त्याच्या अंतर्गत देखील कुटुंब नियोजन समाविष्ट करण्यात आलं. RCHच्या अंतर्गत कुटुंब नियोजन हे कधी अंतर्गत केलं, 1997. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर NRHM होता. NRHM प्रोग्राममध्ये देखील कुटुंब कल्याणचं नियोजन समाविष्ट हे कधी करण्यात आलं, 2005 साली. ठीक आहे. ते तुम्हाला तर साल 2005 माहीतच आहे की NRHMचं साल आहे, त्याच्यामुळे तेव्हाच त्याचा अंतर्गत त्याचा समावेश करण्यात आला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे की पोस्ट पार्टम कुटुंब नियोजन वर विशेष भर देण्यात आला 2012. एवढा काही इम्पॉर्टंट नाही हा. मिशन परिवार विकास हा कधी सुरू करण्यात आला, 2016. इम्पॉर्टंट आहे, थोडा ऑड पॉईंट आहे, त्याच्यामुळे कधी कधी अशा प्रश्न विचारण्याचे असे असतात की मिशन परिवार विकास हे कधी सुरू करण्यात आलं, 2016 साली. तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर 2017 साली काय झालं, ही एक देखील महत्त्वाची घटना लक्षात ठेवा की इंजेक्टेबल गर्भनिरोधक अंतरा आणि गर्भनिरोधक गोळी छाया. बरोबर, लक्षात ठेवायचं. गर्भनिरोधक इंजेक्शनचं नाव काय, अंतरा, आणि गर्भनिरोधक गोळी कोणती, छाया. ठीक आहे. तर हे कधी सुरू करण्यात आले, 2017 साली. इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारण्याचे हायर चान्सेस लक्षात ठेवा, 2017 साली. ठीक आहे. त्यानंतर 2018 साली काय झालं की एक्सपांडेड बास्केट ऑफ चॉईस म्हणजे नवीन गर्भनिरोधक साधनांचा समावेश, हे 2018. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. आणि 11 जुलै हा देखील खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे की 11 जुलैला काय करतात, वर्ल्ड पॉप्युलेशन डे. तर त्यांनी ठरवलंच की फॅमिली प्लॅनिंग अंतर्गत असा काही प्रश्न विचारायचा की वर्ल्ड पॉप्युलेशन डे कधी साजरा करायचं, त्याचं उत्तर आहे 11 जुलै. ठीक आहे. तर या पूर्ण प्रोग्रामचं उद्दिष्ट काय होतं तर एकूण जो काही प्रजनन दर होता, ठीक आहे, तर टोटल फर्टिलिटी रेट आपण ज्याला म्हणतो तो कमी करायचा होता बरोबर. आणि सध्या जो कार्यक्रम आहे तो NHM अंतर्गत राबवला जातो आणि पुरुष आणि महिला हे दोघांसाठी त्यांनी काय की स्वैच्छिक गर्भनिरोधक सेवा देखील पुरवण्याचं काम फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामच्या अंतर्गत केलं जातं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तर संपूर्ण हा जो प्रोग्राम आहे त्याचा जर एकदम शॉर्टमध्ये आपल्याला रिव्हिजन करायची ठरली तर कुटुंब नियोजन कार्यक्रम याची सुरुवात कधी झाली तर 1952 साली याची सुरुवात झाली. तुम्हाला लक्षात ठेवायची 1952. ठीक आहे. त्यानंतर त्याचं नाव बदलून काय झालं, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. हे कधी झालं, 1966 साली ते देखील झालं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1952 1966 महत्त्वाचं आहे. त्यानंतर 2016चं देखील तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं की मिशन परिवार विकास हे सुरू झालेलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि 11 जुलै म्हणजे काय, जागतिक लोकसंख्या दिन. हे 4-5 पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले तरी हा पूर्णपणे प्रोग्राम तुमचा लर्न होऊन जातो, इम्पॉर्टंट डेट्स. ठीक आहे. आणि बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण नोट्समध्ये दिले आहेत, त्याचप्रकारे आपण त्याच्यावर देखील लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत चलो बाय बाय.